नमस्कार. मी प्रवीण पांचाळ आपलं स्वागत करतो आपलं आवडते यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे हृदयरंग मराठी कथा. मित्रांनो, विश्वाला तत्त्वज्ञानाचे धडे शिकवणाऱ्या माऊली संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अवतार कार्यातील डोळ्यांतून टपटप अश्रू ढाळणारा दिवस म्हणजे संजीवन समाधीचा. तर जाणून घेऊया ही कथा, जिचं नाव आहे संजीवन समाधी. नामदेवांसोबत तीर्थयात्रेचा पंढरपुरात समारोप केल्यावर त्यांना घेऊन ज्ञानोबाराय आळंदीत परत आले. आपल्या भावंडाची अनेक महिन्यानंतर भेट घेतली. सगळ्यांच्या भावना भरून आल्या. त्या भावंडांनी जन्मापासून आजवर सोबतच आयुष्य काढलं होतं. इतका विरह कधी झाला नव्हता. पुन्हा भेट झाल्यावर आळंदीत गेल्यावर काही काळ आनंदात गेला. पण काही दिवसांनी ज्ञानोबारायांनी आपला संजीवन समाधी घेण्याचा विचार निवृत्तीनाथांजवळ बोलून दाखवला. संजीवन समाधी म्हणजे स्वतःहून मृत्यूचे स्वागत करून हे जग सोडून देणे. मित्रांनो, सामान्य माणसाला मृत्यूची भीती असते. जगण्यावर फार लोभ असतो. अनेक अपुऱ्या इच्छा असतात. त्यामुळे मृत्यूची कल्पना आपल्याला करवत नाही. सिद्ध योग्यांना मात्र जगण्याचा अजिबात मोह नसतो आणि मरणाची ही भीती नसते. त्यांच्या समाधीचे कारण कुठली निराशा नसून विरक्ती म्हणता येईल. आपल्या आयुष्यातलं कार्य पूर्ण झालं असं वाटल्यावर मग यापुढे कशाला उगाच जगण्याच्या मोहात दिवस काढायचे, असा तो विचार होता. वयाच्या 21व्या वर्षी ज्ञानोबारायांनी हा निर्णय घेतला. सामान्य माणसाची ही सहसा आयुष्यात कर्तबगारी दाखवण्याची सुरुवात होती. ज्ञानोबारायांनी या वयात आपलं जीवित कार्य संपवलं होतं. एका चाकोरीत अडकून बसलेल्या धर्माला आणि समाजाला आव्हान दिलं होतं. पंडितांच्या पोथ्यांमध्ये कैद झालेलं गीतेचं आध्यात्मिक ज्ञान सामान्यांसाठी ज्ञानेश्वरी लिहून मराठीतून मोकळं केलं होतं. त्यानंतर अमृतानुभव हाही ग्रंथ लिहिला. अभंग लिहिले, हरिपाठ लिहिला. लोकांना सर्व लोकांचा देवावर अधिकार आहे हे सांगून भक्तीचं महत्त्व पटवून दिलं. ठिकठिकाणी फिरून लोकांना सन्मार्ग दाखवला. त्यांची स्वतःसाठी कोणती इच्छा नव्हती. लिहिलेल्या पसायदानात त्यांनी देवाला सगळ्यांचे भलं व्हावं, ज्याला जे हवे ते मिळावं अशी प्रार्थना केली आहे. अशी निस्वार्थ प्रार्थना एखादी आई आपल्या मुलांसाठी करते तशी त्यांनी सर्व जगासाठी केली. त्यामुळेच त्यांना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. त्यांची इच्छा असली तरी आपले गुरु आणि मोठे भाऊ निवृत्तीनाथ यांच्या परवानगीशिवाय त्यांनी ते पाऊल उचलले नसते. निवृत्तीनाथ आपल्या भावाला चांगले ओळखत होते. त्यांच्या मनातली तीव्र इच्छा, त्याचं कारण आणि निर्धार त्यांना समजला होता. त्यामुळे त्यांनी जड मनाने त्यांना परवानगी दिली. त्यांच्या या निर्णयाने त्यांच्या भावंडांना, त्यांच्या अनुयायांना, भक्तांना साहजिकपणे फार दुःख झालं. समाधीचा दिवस ठरला. कार्तिक वैद्य त्रयोदशी. आळंदीत ज्ञानोबारायांचे शेवटचे दर्शन घ्यायला लोकांची रीघ लागली. दर्शन घेऊनही तिथून लोकांचा पाय निघत नव्हता. समाधीचा दिवस उजाडला. ज्ञानोबारायांनी इंद्रायणी स्नान केले. लोकांनी मोठ्या श्रद्धेने त्यांची पूजा केली. लहानपणापासून आळंदीत अपमान सहन केलेल्या ज्ञानेश्वरांना निरोप देण्याची वेळ आली तोपर्यंत चित्र पार पालटलेलं होतं. आळंदीसोबतच इतर अनेक ठिकाणाहून आलेले भक्त साश्रुनयनांनी ज्ञानेश्वर माऊलींना शेवटचा नमस्कार करत होते. ज्ञानोबाराय अतिशय शांत होते. आपल्या निर्णयावर स्थिर होते. सगळ्यांना नमस्कार करत आपल्या भावंडांना आलिंगन देऊन झाल्यावर ज्ञानोबाराय समाधीच्या ठिकाणी निघाले. सिद्धेश्वर मंदिरातली ही जागा लोकांनी देवाच्या गाभाऱ्यासारखी सजवली होती.
फुलापानांच्या माळा, समया, उदबत्त्या यांनी सुशोभित आणि सुगंधित झाली होती. ज्ञानोबाराय तिथे जाऊन बसले, ध्यान लावले. निवृत्तीनाथांनी मनावर ताबा ठेवत समाधीचा शेवटचा दगड लावला आणि एका दिव्य पर्वाचा अखेर झाला. मित्रांनो, जनसामान्याला त्याचा देह, घर, संपत्ती, पद, प्रतिष्ठेचा अभिमान असतो. पण या देहाचे घर किती दिवस टिकणारे आहे, त्याचा मालक कोण, ठाऊक नसते. तर मित्रांनो, ही कथा कशी वाटली, आपला अभिप्राय जरूर कळवा. चॅनलवर नवीन असाल तर आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटू पुढच्या एका नवीन कथेत. तोपर्यंत आनंदी रहा. धन्यवाद.